थेट जाऊयात. खासदार सुप्रिया सुळे बोलतायत. शक्ती कायदा दिल्लीला गेला तेव्हा मोदी स्टेट मंत्री पण नाहीये मला वाटतं. हो नाही आहे ना. आपको रुकना पडेगा मॅडम, ये महाराष्ट्र आहे, पहिले मराठी होगा. त्याच्यानंतर त्या कायद्यामध्ये आपल्याला सगळ्यांना बघितलं असेल देशमुख साहेबांच्या प्रयत्नातून, तेव्हा बंटी पाटलांचंही योगदान होतं त्या कामामध्ये. या सगळ्यांनी एकत्र मिळून अतिशय उत्तम शक्ती कायदा आणला. त्या शक्ती कायदा दिल्लीला गेला तेव्हा मोदी सरकार होतं, पूर्ण त्यांची ताकद होती. आज एनडीए सरकार आहे, पण मी तुम्हाला शब्द देते की एनडीए सरकार म्हणजे मोदी सरकारनी तर काही केलंच नाही, पण एनडीए सरकारनी जर शक्ती कायद्याचा प्रस्ताव आणला तर इंडिया अलायन्स, मी स्वतः सगळ्यांची गाठ दिल्लीमध्ये घेईन आणि पूर्ण ताकदीने इंडिया अलायन्स हे पूर्ण ताकदीने शक्ती कायद्यासाठी उभं राहील. हा शब्द आणि प्रयत्न आम्ही सगळे करू. त्यामुळे ह्याला कुणाचाही विरोध नाही, पण फक्त महिला सुरक्षितता याच्याबद्दल अतिशय ज्या पद्धतीने गांभीर्याने हा विषय घेतला जात नाही. आता दौंडमध्ये घटना झाली, मी तिथे पोलिसांचं खूप मनापासून कौतुक करीन. दौंडमध्ये अशी जेव्हा घटना झाली तर तिथली पोलीस यंत्रणा आणि तिथले एसपी यांनी अतिशय उत्तम काम केलं. पण पुणे शहरात काय चाललंय? कोयता गँग पुणे शहरामध्ये, ड्रग्ज पुणे शहरामध्ये, छेडछाड पुणे शहरामध्ये. म्हणजे आता दुर्दैव आहे मला हे भाषण करावं लागतंय. ज्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतो, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून पुण्याची ओळख आहे, त्या पुणे आज महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल झालेलं आहे. हे मी म्हणत नाहीये, मीडिया आणि सरकारचा डेटा सांगतोय. त्यामुळे आज कायदा आणि सुव्यवस्थेचे खरोखर 12 वाजवून टाकले त्या सरकारने. हे दुर्दैव आहे आणि या अपयशी ट्रिपल इंजिन खोके सरकार याचा मी जाहीर निषेध करते. आणि जे देशमुख साहेब म्हणले खरं आहे की देवेंद्रजींचा बाईट जास्त मुंबईपेक्षा दिल्लीवरनं येतो, कारण काय हे सरकार दिल्लीवरनंच चालतं असं चित्र दिसतंय. त्यामुळे अदृश्य शक्तीच हे राज्य चालवते. त्यामुळे राज्य करते घरं फोडा, पक्ष फोडा. आणि देवेंद्रजींचं एक भाषण जे मला वेदना देणार होतं, कारण का देवेंद्रजी आपसे उम्मीद नथी. मला असं वाटायचं देवेंद्रजी कर्तृत्वाने स्वतःच्या पायावर काहीतरी महाराष्ट्र घडवतील, पण जेव्हा ते म्हणाले की 2 पक्ष फोडून मी उपमुख्यमंत्री झालो, तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रचंड वेदना झाल्या. कारण का त्यांना पक्ष फोडा, घरं फोडा ह्याच्यातच रस आहे. आणि वेस्ट बेंगॉलमध्ये जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे, त्याचाही आम्ही जाहीर निषेध करतो. पण ममता बॅनर्जींनी त्याच्यासाठी एक स्पेशल सेशन बोलवलेलं आहे आणि त्या सेशनमध्ये जो बलात्कारी असेल त्याला जेव्हा ज्या दिवशी इन्क्वायरीनंतर शिक्षा होईल त्याला फाशी देण्याचा जो निर्णय वेस्ट बेंगॉल सरकारनी आणि ममता बॅनर्जींनी घेतलाय त्याचा आम्ही जाहीर मनापासून स्वागत करतो. आणि विनम्र विनंती या देशातल्या सरकारला, ते आधी मोदी सरकार होतं, आता एनडीए सरकार आहे, त्या एनडीए सरकारला विनंती करतो की देशमुख साहेबांचा आणि महाविकास आघाडीचा शक्ती कायदा जो आम्ही प्रस्तावित केलाय त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. मध्ये असं म्हटलेलं आहे की पीडितेचा मृत्यू झाला तर जो आरोपी आहे त्याला ताबडतोब शिक्षा दिली जाईल. हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं, मी स्वतः बिल पाहिलेलं नाही, पण बिल आल्यानंतर आम्ही करू. शक्ती कायदा वेस्ट बेंगॉलचा काय आहे तो कायदा आम्ही पाहिलेला नाही, त्याच्यामुळे बोलणं अयोग्य राहील. पण जो शक्ती कायदा देशमुख साहेबांनी, उद्धवजींचं नेतृत्वाखालचं जे सरकार होतं त्याची अंमलबजावणी झाली तर ते अतिशय एक आधार देणार असेल. आणि कधी ना कधी या नराधामांना आप किंवा त्या वर्दीची भीती ही बसलीच पाहिजे, जी आता नाही. अजित पवार यांच्या पक्षाची आज एक मुंबईत महत्वाची बैठक पार पडलेली आहे. महायुतीमध्ये फक्त 60 जागा अजित पवार यांना मिळण्याची शक्यता आहे. कशा पद्धतीने बघताय? कुठं नाराजी व्यक्त होते. रामकृष्ण हरी. मराठवाड्यात काल परवा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. उद्या राष्ट्रपती लातूर दौऱ्यावर आहेत, संपूर्ण मंत्रिमंडळ लातूरला असणार आहे. कशा पद्धतीने बघता? कुठलीही पाणी राज्य सरकारकडून अद्याप केलेली नाही. मला याची खरंच काही माहिती नाहीये. रामकृष्ण हरी. मुंबईत खासगी बिल्डरांनी जवळपास 800 घरं लाटल्याचं समोर येत आहे. म्हाडाची विषय कोणता रे बाबा? आता त्या संदर्भात काय सांगाल? मी वेगळी प्रेस देते. आता महिलांचा विषय अतिशय गंभीर आहे. हा विषय गंभीर आहे, हा विषय करूया. मी बाकीच्या विषयांना तुम्हाला वेगळा बाईट देते. शक्ति बिल को लेकर अभी भी केंद्र मला कधीच सरकार नाही म्हणत नाही का सिंसियर नहीं लग रहा, क्या उनके पास सारी चीजें मौजूद है बावजूद इसकी नजरअंदाज कर रहे हैं? नहीं, बहुत बुरी मतलब बहुत दुख की बात है कि शक्ति कायदा जो उद्धव जी की सरकार, महाविकास आघाड़ी की सरकार थी, उसने देशमुख साहब ने ये बिल
आगे लेके गए थे, उनकी सुझाव बहुत अच्छे थे उस बिल में और उन्होंने ये प्रस्ताव किया था। और उसके बाद बंटी पाटिल जी कांग्रेस के वरिष्ठ नेता और मंत्री थे, इनके मिनिस्टर ऑफ स्टेट थे, तो सब ने मिलकर यह शक्ति कायदा लाया था। और सबसे बड़ी बात है कि एकनाथ शिंदे जी जो आज राज्य के मुख्यमंत्री है वो भी उस कमिटी में थे। तर महाराष्ट्रातलं सरकार हे दिल्लीतून चालतंय आणि शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय।